अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आणि या तडाख्यात गेली 4 दिवसापासून जी लोक अडकलेली आहेत त्या लोकांना आता अन्नधान्य पुरवलं। आपण या परिसरात बघू शकतो, आपण भांडगाव परिसरात आहेत। याला तसं परांडा तालुका या परिसराला येतो, मात्र ही विश्वरूपा नदी आहे। या विश्वरूपा नदीचं पात्र पहा, आजही प्रवाह येते। पाण्याचा प्रवाह जरी कमी झाला असला तरी त्या लोकांना गावात येता येत नाही। तिकडं जवळपास 40 लोक जे आहेत ती अडकलेली आहेत आणि त्यांच्या आवश्यक जीवनावश्यक वस्तू त्या लागत आहेत। त्या जीवनावश्यक वस्तू जे आहे ते देण्याचं हे सहकार्य सध्या केलं जात आहे। आपण बघू शकतो की ज्या धान्य किट वाटपावरून काल गोंधळ झाला होता, हे धान्य किट वाटप शिवसेनेच्या वतीनंच केलं जात आहे। गेली 4 दिवसापासून हे किट वाटप केलं जात आहे। तानाजी सावंत आमदार आहेत स्थानिक, त्या स्थानिक आमदाराकडून हे किट वाटप केलं जातं आहे। 4 दिवसापासून कार्य सुरू असल्याचे कार्यकर्ते सांगतायत। ना ह्याच्यावरती फोटो आहे ना कुठली हे आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सावधानता किंवा प्रचार प्रसिद्धीचा भाग आहे तो देखील पाळल्याचा दिसतंय। मात्र जीवनावश्यक वस्तू ही जी आहे ती पाठवताना दिसत आहेत की आपल्या कशा पद्धतीने हे सगळं तिथं पाठवलं जातं आपण बघू शकतो। हे दोरीच्या माध्यमातून बांधलं जाते का तर पाण्याचा प्रवाह जो आहे तो आणखीन डोक्याच्या वर आहे, म्हणजे किमान खोल आहे। 10 फूट ते 12 फूट पाणी असल्याचा अंदाज इथं आहे। कोणी पाण्यातून पलीकडे जाऊ शकत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे का तर या नदीचं खोलीकरण झालेलं आहे। त्यामुळे पात्र जे आहे ते खाली खोलगट असल्यामुळं जाण्याची ही 40 कुटुंब आहेत गेली 4 दिवसापासून सलग त्या भागात आहेत। पाण्याचं पात्र जर बघितलं आपण कसं पद्धतीने हे सगळं पाणी कुठवर गेलं होतं, कुठली परिस्थिती मला सांगा। किती दिवसापासून लोक तिकडल्या बाजूला आहेत, किती पाणी होतं गावात? हे रविवारपासून पाणी आजपर्यंत। रविवारपासून हो, मग त्यांना कसं सगळं चालू असं हे असंच दोरीच्या साह्यानं गावातले लोक आणून देऊन हे असं चालू आहे ह्या पद्धतीने। हो, बरं, म्हणजे सुरक्षित आहेत का पण पलीकडे? हा पलीकडे सुरक्षित आहे, पण जनावरांचं वैरण हे जे काय शेती उपयोगी साहित्य हे जे आहे, आमचे शेड हे पल्ल्याले पोल हे दिसतात, हे सगळं वाहून गेलेलं आहे। शेती उपयोगी साहित्य गेलेलं आहे। जनावरांच्या कडब्याचे 1000 कडब्याचे गंजी वाहून गेलेले आहेत। खायला प्यायला सगळं आहे त्यांना तिथं? लाईट वगैरे? लाईट नाही, काल दुपारून आलेले आहे। 3 दिवस लाईट नव्हती, काल दुपारून सुरळीत चालू झाली। असंख्य अडचणीचा सामना करतायत, मदत दिली जाते। किती दिवसापासून मदत सुरू आहे, काय भावना आहे मदत करण्यामागे? बघा, गेल्या रविवारपासून आपण प्रत्येक गावात सावंतसाहेबांबरोबर जिथे अडचण आहे स्थानिक पदाधिकाऱ्याशी संपर्क झाल्यानंतर आता इथे सुद्धा सरपंच असतील, नाना आपले इथले स्थानिक पदाधिकारी असतील, त्यांनी सांगितले की ह्या वस्तीला आणि अजून एक वस्तीला अशी अडचण आहे। ह्या वस्तीचा विषय ज्यावेळेस माझ्या कानावर आला त्यावेळी मी तात्काळ साहेबाशी निरोप दिला आणि साहेबांनी हे रस्सी असेल किंवा जो 3 दिवसापासून किराणा लागणार आहे, जो आपलेच कार्यकर्ते इथून ह्या वस्तीसाठी किराणा वाटप होते, ह्याच दोरीच्या सहाय्याने गावात एका किराणा दुकानाला सांगितलं होतं की असं आमदार साहेबांमार्फत आपण किट वाटत आहे आणि हे किट आता 10 दिवस पुरेल असं किट आपण आज ह्या भांडगाव गावात घेऊन आलो आहे। दुसरी एक जबाबदारी, या लोकांना जर रेस्क्यू करायचं वगैरे तर प्रशासनाचे काही संपर्क वगैरे काही केलाय का? नक्कीच आता रेस्क्यू करायचं, कारण काय पलीकडे घरामध्ये त्यांच्या पाणी गेलं नव्हतं, असे काय आपल्या इथल्या पदाधिकाऱ्यांनी असे काही निरोप दिला नव्हता की त्यांना रेस्क्यू करावं लागणार। आणि जर गरज पडली तर तात्काळ आम्ही आमदार साहेबांशी संपर्क साधू आणि त्यांना जी गरज लागेल ती गरज आम्ही डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून करेल। एकूण जर बघितलं तर त्यांना अन्नधान्य जे आहे ते पुरवलं जात आहे सावंत यांच्या आमदारांच्या वतीनं। मात्र आताची परिस्थिती बघितली, पूर ओसरला आहे, सगळीकडलं पाणी ओसरलं आहे। मात्र पाण्याची दाहकता जर बघायची असेल तर पाणी किती होतं, किती स्वरूपात पाण्याचा प्रवाह इथं आला होता आणि कशा पद्धतीने लोक अडकले, तर हे जिवंत उदाहरण त्याचं आहे की लोक आणखीनही अडकलेली आहेत। त्याच्यामुळं प्रशासन किंवा इथले स्थानिक आमदार जरी त्यांच्या मदतीला असले तरी पुढील काळात जे वाहून गेले संसार उभा करण्यासाठी त्यांना जी लागणारी मदत आहे त्याच्या मदतीच्या आसना निश्चितच ते कुटुंब सरकार दरबारी करत असणार आहे। ह्याच्यावर सरकारने बोलायला पाहिजे। तुमच्या त्या ओल्या दुष्काळामध्ये निकर्षात आहे का माती वाहून गेली तर पैसे द्यायचे 5-10 लाख रुपये, नाही तर तुम्ही 2.5 हेक्टरी काहीतरी 20-25 हजार रुपये देणार? इथं शेती धोरण या 20-25 वर्षात शेती धोरणात काही सुधारणा नाही। जे चाललंय पूर्वी तसं ते चालू आहे। साधं पाटबंधाऱ्याचे इथले लोक आहेत, इथं कोल्हापूर टाईप बंधारे आहेत, ते गेट्स उघडत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून ते तिकडे फिरकत सुद्धा नाहीत। आज सगळे तलाव फुटून गेलेले आहेत, ते कोल्हापूर टाईप बंधारे ते फुटून गेलेले आहेत। आज शिरसा सारख्या ठिकाणी गायी जिथं बांधल्या होत्या त्यांना त्या पिंपळगाव म्हणतात ते गुदूर मेलेले आहेत। नुसतं काही थोडेसे पैसे नाही, ह्याच्याच मराठवाड्यासाठी एक वेगळं स्पेशल पॅकेज हे कसं देता येईल या दृष्टिकोनातून तुमचं नियोजन पाहिजे। नाही तर पश्चिम महाराष्ट्र आम्ही एवढं करतो, पश्चिम महाराष्ट्राने पूर तर बघितलंय, या बिचाऱ्या मराठवाड्यातल्या लोकांना पाऊस माहित नाही आणि अशा ठिकाणी अतिवृष्टी होती, कॅनल वाहून गेलेले। मी स्वतः पाहून आलेलो आहे। मुगच कोणती सांगते म्हणून मी बोलते असं नाही। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय, मी तिथल्या तहसीलदारांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं की हो जिथं मुख्यमंत्री आले होते तिथं आम्ही गेलो होतो, पण अनेक ठिकाणी अशी ठिकाणी जिथं आम्ही अजूनही पोहोचलो नाही।
तुम्ही युद्ध पातळीवर ही सगळी यंत्रणा सज्ज करायला पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या लोकांना, जे अधिकारी लोक आहेत त्यांना इकडे बोलवा तुम्ही.